चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित जे व्याकरणाच्या भागावर एक टॉपिक दिलेला आहे आणि खूप सोप्या अशा भाषेमध्ये हा टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे. तर बघूया आपण उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय. तर शब्दापूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ अवघड, भरधाव, अतिशय, उपसंपादक, बेडर, नापसंत हे झाले उपसर्ग घटित शब्दाचे एक्झाम्पल. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक प्रत्यय लागून काही शब्द तयार होतात, अशा शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दिला आहे दुकानदार, गुलामगिरी, खोदाई, टाकाऊ, झोपाळू, मानसिक, जडत्व आणि खोदाईसाठी. हे झाले प्रत्यय घटित शब्द म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेले जे पर्याय आहेत त्यांना म्हणतात प्रत्यय घटित शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, द्वित्वीय किंवा पुनरावृत्ती तयार झालेले शब्द म्हणजेच अभ्यस्त शब्द होय. तर पूर्णाभ्यस्त शब्द, आता ज्याच्यामध्ये अभ्यस्त शब्दामध्ये 3 प्रकार आहेत. तर पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. तर बघा, पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर एक शब्द पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द तयार होतो, अशा शब्दांना पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे लाल लाल, तीळ तीळ, हल हल, फड फड. म्हणजेच काय, पुनरावृत्ती झाली ही शब्दाची, त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. तर अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर काही वेळा शब्दात त्या शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती न होता एखादे अक्षर बदलून येते. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे बघा, आंबट चिंबट, भाजी बिजी, गोडधड, आडलंट नडलंट इत्यादी. अनुकरणवाचक शब्द, तर काही शब्द ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती साधलेली असते, या शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. गडगड, वटवट, किरकिर इत्यादी.